नमस्कार. अष्टविनायकातील आता आपला 8वा गणपती राहिलेला आहे, रांजणगावचा महागणपती. म्हणजे आपण जेव्हा दर्शनाला जातो तर त्यावेळेला आपण हे महत्व आपल्या लक्षात आलं, तुम्ही जर मनपूर्वक ऐकलं तर त्या गणपती बाप्पाला म्हणजे आपण आवर्जून छान प्रार्थना करतो. जरी कोणी घाई केली तरी आपण एका ठिकाणी शांत स्थितप्रज्ञ राहून गणपतीची आराधना करू शकतो. म्हणून मी हे तुम्हाला आवर्जून माहिती सांगण्याचा प्रयत्न करते आहे. रांजणगावचा श्री महागणपती. रांजणगाव हे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात पुणे नगर रस्त्यावर आहे. ते पुण्यापासून 49.5 किलोमीटरवर आणि पुणे दौंड दरम्यानच्या उरुळी स्टेशन पासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. रांजणगाव हे बागायती शेती पिकणारे गाव आहे. पुणे येथून पुणे नगर रस्त्याने एसटी बसने येथे येणे सोयीचे आहे. मंदिर आणि मूर्ती. येथील श्री महागणपतीचे मंदिर सडकेपासून जवळ आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. सभामंडप सरदार किबे यांनी आणि गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला आहे. बांधकामात उत्तम दिशा साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याचे किरण नेमके महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक दिसते. सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात महागणपतीची डाव्या सोंडेची आसन मांडी घातलेली मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रुद्धी सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपती आणखी एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती होय. हिला 10 सोंडा आणि 20 हात आहेत. काही आपत्तीच्या काळात ती तळघरात ठेवली. ती तिथेच आहे. अशाच रीतीने गणपतीची मूर्ती पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांच्या पुण्यातील वाड्यात आहे. महागणपती मंदिराजवळ गोड्या पाण्याची चांगल्या पक्क्या बांधणीची विहीर आहे. तिला भरपूर पाणी आहे. अगदी दुष्काळातही तिचे पाणी आटत नाही. नामदेव बुवा, तेली, भिलवडीकर महाराज, गुर्जर शास्त्री अशा अनेक भक्तांना येथील महागणपतीचा कृपा प्रसाद लाभलेला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे गणेश चतुर्थीला येथे मोठा उत्सव होतो. थोडा इतिहास. रांजणगावच्या महागणपती मंदिराच्या आवारात पडलेल्या जुन्या देवळाचे दगडी भग्न खांब पाहिले म्हणजे मूळचे मंदिर 9व्या-10व्या शतकातील वास्तुशैलीचे आहे असा इतिहास संशोधक अंदाज करतात. रांजणगाव येथील गणपती मंदिराचा गाभारा थोरले माधवराव पेशवे यांनी बांधला इसवी सन 1768 मध्ये. त्यांनी येथील देवस्थानाला दिलेली सनद आजही पाहायला मिळते. थोरल्या माधवरावांचा लढाईवर जाण्याचा आणि येण्याचा मार्गच रांजणगाव आणि थेऊर या क्षेत्रावरून जात असल्याने लढाईवर जाताना आणि येताना या गणपतीच्या स्थानी येऊन दर्शन घेण्याचा त्यांचा रिवाज असावा. देवांच्या सभामंडपाचा जीर्णोद्धार इंदूरचे सरदार किबे यांनी केला. शिंदे, पवार वगैरे पेशव्यांच्या सरदारांनी येथे मंदिराभोवती ओऱ्या बांधल्या आहेत. मल्हारराव होळकर आणि यशवंतराव चंद्रचूड यांच्याकडून श्री महागणपतीला इनामे मिळाली होती. वंजारी लोकांचे तांडे येथून जाता येताना मंदिराजवळ मुक्काम करीत. येथून सुमारे 16 किलोमीटरवर दैठण येथे लिंबराज महाराजांची समाधी आहे. लिंबराज महाराज हे तुकाराम महाराजांच्या समकालीन संत होते. अष्टविनायकापैकी 8व्या विनायकाचे आपण आज दर्शन घेतले. रांजणगावच्या श्री गणपतीची पुराणातील जुनी कथा अशी आहे. रांजणगावच्या श्री महागणपतीची आता कथा ऐका. प्राचीन काळची कथा. कृत्समद नावाचा एक महाविद्वान व तपस्वी ऋषी होता. गजाननाचा तो निस्सिम भक्त ईश्वराची करणी नारळात पाणी म्हणतात तसा एकदा चमत्कार घडला. त्याला मोठी शिंक आली. त्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर पडला. गुत्समदाने त्याला मुलगा मानले. त्याने त्याचे पालनपोषण केले. थोड्या दिवसात तो मुलगा मोठा झाला. एकदा तो मुलगा आपल्या पित्याला म्हणाला, तात, मी मोठा झालो की तिन्ही लोक जिंकणार. एवढंच नव्हे तर इंद्रलोकात देखील युद्धात हार खायला लावणार. वत्सा, त्यासाठी मोठी तपश्चर्या करावी लागेल, गुत्समदाने मुलाला सांगितले. गणानांत्वा ह्या मंत्राचा जप करीत त्या मुलाने गणेशोपासना केली. गणपती प्रसन्न झाला. त्याने त्या मुलाला अलौकिक सामर्थ्याचा वरदहस्त दिला. भगवान शिव त्यांच्याशिवाय कोणी तुझा वध करणार नाही असा देखील वर दिला व भेट म्हणून लोखंड, रुपे व सुवर्ण यांची 3 नगरे त्याला दिली. 3 धातूंच्या नगरीचा राजा तो त्रिपुरासूर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्रिपुरासूर अतिशय उन्मत्त झाला. त्याने प्रथम मृत्यूलोक जिंकला. त्रैलोक्याला दे माय धरणी ठाय करून सोडले. सर्व देवांना देखील त्याने पराभूत केले. सर्व देव भयभीत झाले. हिमालयात दडून बसले. मदोन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराचे मोठ्या दिमाखात इंद्राची राजधानी अमरावती शहरात आगमन झाले. इंद्राच्या आसनावर तो मोठ्या दिमाखाने ऐटीत जाऊन बसला.
देवाचे अधिकार त्याने राक्षसांना दिले आणि त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्या पराक्रमाने समाधान पावलेले शंकर त्याला म्हणाले, त्रिपुरासुरा, तुला काय हवंय? तो गुरमीत म्हणाला, मला कैलास पर्वत हवाय. भगवान शंकर तेथून मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुरांचे अनेक सेनापती होते. त्यापैकी भीमकाय व वज्रदंष्ट्र हे दोघे राक्षस अतिशय उतले माजले. भीमकाय पृथ्वीवरील प्रजेला त्रास देऊ लागला, तर दुसरा सेनापती वज्रद्रष्ट पाताळात गेला व तेथे त्याने लोकांचा अतिशय छळ सुरू केला. सर्वांनी आपली कर्मकहाणी नारदाला सांगितली. नारदाने सत्य परिस्थिती पाहिली. तो देवांना म्हणाला, आता आपण शंकराची प्रार्थना केली पाहिजे. त्याप्रमाणे देवांनी शंकराची प्रार्थना केली. शंकर प्रसन्न झाले. त्रिपुरासुराचा वध करतो असे शंकर म्हणाले. शंकराने एका ब्राह्मणाचे रूप घेतले. ते त्रिपुरासुराकडे येऊन ठाकले. त्रिपुरासुर म्हणाला, तू कोण? कशासाठी इथे आलास? ब्राह्मण रूपी शंकर म्हणाले, मला 64 कला येतात, त्या तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे. त्रिपुरासुर म्हणाला, मला तुझी कला आवडली तर तू मागशील ते देईन, अगदी माझे प्राण सुद्धा. ब्राह्मणाने त्याला 3 विमाने करून दिले व सांगितले, यात बसून तू कुठेही जाऊ शकशील. मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा व विमानाचा नाश होईल. त्रिपुरासुर आनंदला. त्याला वाटले आपला मृत्यू टळला. त्याने ब्राह्मणाला 10 गावे बक्षीस दिली. मग त्रिपुरासुर व शंकर यांचे तुंबळ युद्ध झाले. त्यात अनेक राक्षस मरण पावले. शंकराने प्रणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली, म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तेथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते. येथील गणेश फार प्रसिद्ध आहे. मंगलमूर्ती मोरया, गजानना गजानना, मंगलमूर्ती मोरया.